देशात आणि राज्यात भाजप तसंच मित्र पक्षांचे सरकार आहे। कोल्हापूर महानगरपालिकेवर भाजपची सत्ता स्थापन होऊन महापौर देखील भाजपचाच होईल। जिल्हा परिषदेवर भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता येण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे। त्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। वडणगेमध्ये प्रचार सभेत ते बोलत होते। वडणगे आणि शिये जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी वडणगेमध्ये जाहीर सभा घेण्यात आली। खासदार धनंजय महाडिक, राहुल पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली। जिल्हा परिषदेचे उमेदवार रवी पाटील, पंचायत समितीचे उमेदवार केवलसिंग राजपूत, आशा पाटील यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेतली आहे। जिल्हा परिषदेवर भाजप आणि मित्रपक्षाची सत्ता येण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे। त्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। तर राहुल पाटील यांनीही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं। यावेळी रघु पाटील चिखलीकर यांनी उमेदवारांच्या प्रचाराबाबत माहिती दिली। मेळाव्याला प्रवीण पाटील, कुडित्रेच्या सरपंच ज्योत्स्ना पाटील, शिये जिल्हा परिषद उमेदवार प्रदीप पाटील, पंचायत समिती उमेदवार पूजा माळी, सुवर्ण काशीद, हंबीरराव वाळके, राजाराम कारखान्याचे संचालक सर्जेराव पाटील, सुभाष पाटील, शंकरराव पाटील वरणगेकर, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, संताजी घोरपडे, धैर्यशील काकडे, बीएच पाटील, प्रयाग चिखलीचे संभाजी पाटील, बीआर शिंदे, डॉक्टर एम.बी. किडगावकर, भारत पाटील भुयेकर, एस.बी. देवणे, तानाजीराव पाटील, वडणगेचे माजी सरपंच दीपक पाटील, रामसिंग राजपूत, भोगावतीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, आंबेवाडीचे तात्या सुतार यांच्यासह वडणगे आणि जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार उपस्थित होते।